कोबी न किसून घेता किंवा न चिरता मस्त कुरकुरीत आणि कमी तेलकट बनणारे कोबीचे मंचुरियन कसे बनवायचे ते पाहूयात। या पद्धतीचे मंचुरियन खूप वेळ तसेच कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीत। त्यासाठी एक अतिशय सोपी ट्रिक आहे, ज्यामुळे कोबीला जास्त पाणी सुटणार नाही, त्यामुळेच मंचुरियन तेल जास्त पिणार नाहीत आणि त्यामुळेच ते मऊ होणार नाहीत, भरपूर वेळ तसेच कुरकुरीत राहतील। कमी मसाल्याचा वापर करून फक्त अर्ध्या तासातच प्लेट भरून मंचुरियन तयार होतील। चला तर मग रेसिपी पाहूया। तर त्यासाठी मीडियम आकाराचा एक कोबी घेतलेला आहे, वरवरची पाने काढून घेतली आणि 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला। आता मागे सांगितल्याप्रमाणे कोबी आपण किसून घेणार नाही किंवा कोबी बारीक चिरून सुद्धा घेणार नाही। किसण्यासाठी किंवा चिरून घेण्यासाठी तसा वेळ लागतो, तर सुरुवातीला कोबीचे 2 भाग करून घेतले। तर अर्ध्या कोबीचेच मी मंचुरियन बनवणार आहे। अर्धा कोबी वापरूनच प्लेट भरून मंचुरियन तयार होतील। अर्ध्या भागाचे पुन्हा 2 भाग करून घेतले। आता याचे फक्त मोठे मोठेच काप करून घ्यायचे। कोबी न किसता किंवा न बारीक चिरून घेता आपण हे चॉपरला बारीक करून घेणार आहे। यामुळे काय होईल, 2 ते 3 मिनिटातच कोबी व्यवस्थित बारीक चॉप करून होईल। चिरून घेण्यासाठी किंवा किसण्यासाठी जितका वेळ लागतो तेवढा लागणार नाही। तर हे पहा, सुरुवातीला असे मोठे मोठे त्याचे काप करून घेतले। आता बाहेर जे कोबी मंचुरियन मिळतात ते भरपूर कुरकुरीत असतात, पण घरी बनवायला गेलो तर थोड्या वेळाने ते मऊ पडतात। मऊ पडू नयेत म्हणून 2 अतिशय सोप्या ट्रिक्स यामध्ये सांगितलेल्या आहेत। तर चॉपर मध्ये थोडा थोडा हा चिरून घेतलेला कोबी घ्यायचा आणि जास्त हे चॉप करून नाही घ्यायचं, म्हणजे जास्त बारीक बारीक तुकडे याचे करायचे नाही। चॉपर मध्ये घेतल्यानंतर फक्त 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं। कोबी लगेचच बारीक होतो, त्यामुळे जास्त वेळ हे फिरवून घ्यायची गरज लागत नाही। तर हे पहा, साधारण इतकंच याला आपण चॉप करून घ्यायचंय। यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही, तर याला पाणी खूप सुटतं। पाण्याचं प्रमाण खूप झालं तर त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण सुद्धा जास्त घालावं लागतं आणि मग मंचुरियनला कोबीची चव राहतच नाही। तर या पद्धतीने थोडा थोडा कोबी चॉपर मध्ये घ्यायचा आणि फक्त 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं। तर हे पहा, सगळा कोबी चॉप करून घेतलेला आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला। साधारण तुम्ही पाहू शकता किती हा मोठा चॉप करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात जास्त ओलसरपणा दिसत नाही। आता सुरुवातीला इथे मी अर्धी वाटी मैदा काढून घेतलेला आहे। मेजरिंग कप मधला जो अर्धा कप असतो तो भरून घेतलेला आहे आणि पाव कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। मैद्यामुळे बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि कॉर्नफ्लॉवरमुळे मंचुरियन कुरकुरीत बनतात। तर सुरुवातीला यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली, त्यानंतर 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे। यामुळे रंग तर चांगलाच येणार आहे आणि हलकासा तिखटपणा सुद्धा येईल। नंतर 1 चमचाभर यामध्ये गरम मसाला घेतलेला आहे। आता लगेचच यामध्ये मीठ घालायचं नाही। आताच यामध्ये मीठ घातलं तर मिठामुळे याला जास्त पाणी सुटतं आणि त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा मग जास्त घालावं लागतं। तर मीठ न घालता यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा। आता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आपल्याला एकदम जास्त घालायचं नाही। तर सुरुवातीला 3 ते 4 चमचे मैदा घेतलेला आहे, 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। लागेल तसंच आपल्याला हे वापरायचं आहे, म्हणजे याचं प्रमाण जास्त होणार नाही। आता सुरुवातीला या सगळ्या गोष्टी चांगल्या मिसळून घ्यायच्या। हलक्या हातानेच हे मिसळून घ्यायचं। कणिक मळल्यासारखं जास्त दाबून हे मिसळून घेतलं तर कोबीला जास्त पाणी सुटतं। तर हे पहा, हे आता लगेचच ओलसर बनायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे कोबीला सुद्धा आता थोडं थोडं पाणी सुटायला लागलेलं आहे। याला बाइंडिंग चांगलं येण्यासाठी उरलेला सगळा मैदा आणि कॉर्नफ्लॉवर काढून घेतला। पुन्हा हे हलक्या हाताने मिसळून घ्यायचं। कोबीला जसं जसं पाणी सुटत जाईल तसं तसं हे थोडंसं ओलसर होत जातं। अजून यामध्ये आपण मीठ वापरलेलं नाही। तर हे पहा, याचा आता एक गोळा बनायला सुरुवात झालेली आहे। आता मीठ घालायच्या अगोदर हे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे पटकन हे मिक्स करून याला पाणी सुटायच्या अगोदरच लगेचच आपण तळून सुद्धा घेऊ शकतो। मीठ घातल्यानंतर त्याच्यावरती 2 चमचे मैदा घ्यायचा आणि 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचा, म्हणजे मीठ टाकल्यानंतर थोडं जरी याला पाणी सुटलं ना, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्यामुळेच हे जास्त ओलसर बनत नाही, याची पेस्ट झाल्यासारखं होत नाही। तर हे पहा, सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत। तर हे पहा, यापेक्षा हे जास्त सैलसर होऊ द्यायचं नाही। आता तेल आपल्याला कडकडीत गरम करायचंय। थोडंसं हे बॅटर तेलामध्ये टाकलं लगेचच तेलावरती तरंगतंय, म्हणजे तेल अगदी परफेक्ट गरम आहे, लगेचच हे तळून घेऊयात। कोबी मंचुरियन कुरकुरीत आणि आतून पोकळ होण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची। तर हे पहा, थोडासा तेलाचा हात घ्यायचा, हलक्या हाताने याचा एक गोळा करून घ्यायचा। जास्त याला दाबायचं नाही, फक्त हे एकत्र करून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने असा एक गोळा झाला की तेलामध्ये पटकन सोडून द्यायचा। थोडंसं हाताला तेल लावलं ना की बोटांना जास्त हे चिकटत नाही। हलक्या हाताने त्याचा गोळा करून तेलामध्ये सोडायचा आहे, म्हणजे मंचुरियन आतून पोकळ होतात आणि त्यामुळेच ते कुरकुरीत राहतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित ते तळले जातात, कच्चे राहत नाहीत। मंचुरियन जर कच्चे राहिले तर 100% ते मऊ पडू शकतात।
लो टू मीडियम फ्लेमवरती मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. आतपर्यंत ते व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. मीडियम टू हाय फ्लेमवरती जर हे तळायला गेलात तर याचं वरचं आवरण लगेचच कडक होईल, पण आतून मात्र हे पूर्णपणे कच्चं राहील आणि त्यामुळे याला चव सुद्धा चांगली लागणार नाही. त्यामुळे मंचुरियन तळून घेताना अगदी आरामात तळून घ्यायचे. तेलातले बुडबुडे कमी यायला हवेत आणि हलकासा रंग सुद्धा बदलायला हवा. व्यवस्थित तळले गेले तर झारा लावल्यानंतरच ते आपल्याला समजतं. बाहेर जे मंचुरियन मिळतात त्यामध्ये खायचा रंग सुद्धा वापरला जातो. घरच्या घरी फूड कलर न वापरता किंवा इतर जास्त कुठलं साहित्य न वापरता याला मस्त रंग सुद्धा आलेला आहे, कारण सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळले गेलेले आहेत. एकदा याचे तेलातले बुडबुडे कमी आले की शेवटचा 1 मिनिटभर मीडियम टू हाय फ्लेमवरती हे तळून घ्यायचं. म्हणजे काय होतं हे पहा, असा मस्त कुरकुरीतपणा याला येतो. बाहेरचं जे आवरण आहे ना ते मस्त कुरकुरीत बनतं. तर याच पद्धतीने तुम्हाला हवे तसे छोट्या मोठ्या आकाराचे मंचुरियन पाडून घेऊ शकता. अतिशय सोपी पद्धत आहे. मोठ्या कोबीची सुद्धा फक्त अर्ध्या तासातच मंचुरियन बनवू शकता, कारण यामध्ये कुठलंही वाटण घालायची गरज लागत नाही. कोबी किसून घेतलेला नाही, बारीक चिरून सुद्धा घेतलेला नाही. चॉपरला चॉप करून घेतल्यामुळे तोही वेळ वाचतो. चॉप केलेला कोबी असल्यामुळे यामध्ये मोठे कोबीचे तुकडे राहत नाहीत आणि त्यामुळे कोबी सुद्धा व्यवस्थित तळला जातो आणि कुरकुरीत बनतो. मिठाची जी ट्रिक दाखवली त्यामुळे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा यामध्ये कमी जातो आणि त्यामुळे कोबी मंचुरियन चवीला सुद्धा चांगले लागतात. आणि हे पहा, सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत. आता थोडेसे थंड झालेले आहेत आणि हे पहा, याच्या आवाजावरूनच कळतंय मस्त हे कुरकुरीत बनलेले आहेत. याला पाणी सुद्धा जास्त सुटू दिलं नाही, त्यामुळे हे जास्त ओलसर बनलं नाही. यामध्ये पाणी कमी असल्यामुळे मंचुरियन तेल सुद्धा जास्त पित नाहीत. अजिबात जास्त तेलकट सुद्धा बनत नाहीत. अर्धा कोबी वापरलेला होता आणि हे पहा, प्लेट भरून मंचुरियन तयार झाले. मध्ये कुरकुरीत होण्यासाठी बेकिंग सोड्याचा सुद्धा वापर केलेला नाही. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, त्याऐवजी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. गरमागरम हे कुरकुरीत तर असतातच, पण थंड झाल्यानंतर सुद्धा याचा कुरकुरीतपणा कमी होत नाही. अजिबात हे मऊ पडत नाहीत. जास्त प्रमाणात हे मंचुरियन असे बनवून ठेवू शकता. हे असेच कोणत्याही चटणीसोबत, दह्यासोबत किंवा सॉस सोबत सुद्धा चवीला अतिशय छान लागतात. सॉस मध्ये टाकून थोडा वेळ हे परतून घ्यायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने हे मंचुरियन खाऊ शकता किंवा असेच गरमागरम खाल्ले तरी सुद्धा चवीला अतिशय छान लागतात. सुरुवातीला लो टू मीडियम फ्लेमवरती हे तळून घेतलेलं आहे, त्यामुळे सगळ्या मंचुरियनला एकसारखा रंग आलेला आहे. आणि त्यानंतर शेवटी फक्त मिनिटभर मीडियम टू हाय फ्लेमवरती हे तळून घेतलं. सुरुवातीला आतून ते व्यवस्थित तळले गेले आणि शेवटी बाहेरचं आवरण सुद्धा कुरकुरीत बनलं. त्यामुळे हे मंचुरियन बाहेर जसे मिळतात ना तसेच लागतात. तर या पद्धतीने मंचुरियन नक्की बनवून पहा, सगळ्यांना 100% आवडतील. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.